ते करते हो प्लीज होना भाई। आपको विनती करता हूँ आप मान्यवर कक्ष की तरफ आइए, यहाँ पर विराजमान होइए। आपके लिए तुमच्याकरिता आपण पाहतोय मुख्य व्यासपीठ इथे सजवलं गेलंय आणि या मान्यवर कक्षेतून आपण या सामन्याचा आनंद घ्या। मोठी लढत आपण पाहतोय, 4 षटकांची लढत असेल। पहिला षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं। गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय भाविश, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली बॉलिंग केली होती। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याला आपण दिला होता आणि तोच भाविश आपण पाहतोय पहिल्या षटकाची जबाबदारी स्वीकारत असताना। तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मोनिश आणि राज ही सलामवीर जोडी नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय। जबरदस्त शत्रुक्षणाचं जाल इथे रचलं गेलंय, अभेद्य शत्रुक्षण इथे रचलं गेलंय, परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कारण पॉवर प्लेचं षटक आहे। 2 शतरक्षक आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर दिनेश आणि वैभव इथे तैनात केले गेलेत। गोलंदाज सज्ज। पहिला चेंडू आपण पाहतोय इथे ड्राईव्ह केलाय आणि इथे मात्र थोडीशी चुकी झाली। 2 शतरक्षकांच्या मधून हा चेंडू इथे ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या अगदी जवळ फील्ड करेपर्यंत सहजरित्या 2 धावा। पहिल्या चेंडूवरती 2 धावा अर्जित झाल्या। धावफलकाला सुरुवात षटकाची सुरुवात 2 धावेने होत असताना आपण पाहतोय जबरदस्त पंचांची भूमिका निभवत असताना आमचे 2 पंच सलग आज दुसऱ्या दिवशी देखील आपण पाहतोय, त्यांचे देखील धन्यवाद आदरणीय श्री संजय सावंत आणि जयंत पाटील। यावेळेचा चेंडू इनसाइड आउट होऊन केलाय, कव्हर क्षेत्रामधून ड्राईव्ह, 4 धावांसाठी दणदणीत चौकार। वेगळ्या मूड मध्ये सलग 2 दिवस आपण पाहतोय। नक्कीच मॅन ऑफ मुमरा सैजाद शेख यावेळेस मात्र पुढे होऊन खेळलाय, इथे मात्र शतरक्षक आहे। एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, एका धावेवरती समाधान मानावं लागते। एका धावेनिशी धाव फलक पुढे सरकत असताना आपण पाहतोय 7 वरती कुणाल मुकदम यांचा देखील आपण पाहतोय इथे शुभ आगमन झालंय। त्यांना देखील विनंती आहे व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय। 3 चेंडूंच्या अखेरीस धाव फलकावरती 7 धावा लागल्या गेलेत। श्रद्धांजली चषक 2023 आपण पाहतोय, इथे मात्र फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळलाय। खाली क्षेत्रामध्ये आपण पाहतोय वेगाने आलाय शतरक्षक, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। पंचांचा इशारा इथे आलाय नो, आणि आता मात्र काय एस पंचांनी इथे नक्कीच आपण पाहतोय पंच थर्ड अंपायर नो साठी रनआउट साठी आपण पाहतोय इथे नक्कीच थर्ड अंपायरची मागणी केली जाते। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय नक्कीच जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय जबरदस्त कॅच केलं गेलंय। पंच तुमचा निर्णय काय आहे? असेल मुक्त फटका खेळण्याची संधी फलंदाज राजला आपण पाहतोय। व्यक्ती 1-2 धावाने स्वतःचा अकाउंटने ओपन केलाय, आता मात्र फिरीची संधी त्याला आहे आणि किती धावा घेण्याचा प्रयत्न असेल या चेंडूवरती।
खोलवर टप्प्याचा चेंडू, अभेद्य चेंडू इथे आपण पाहतोय. ब्रह्मास्त्राचा वापर पुरेपूर गोलंदाजी इथे करत असताना भावेशला आपण पाहतोय. अप्रतिम चेंडूची फेकी इथे केली. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती भावेशला 4 चेंडूंच्या अखेरीस 10 धावा धाव फलकावरती. श्रद्धांजली चषक 2023 आपण पाहतोय MCC स्पोर्ट्सच्या माध्यमातून. इथे मात्र फुल टॉस चेंडू मेजवानी होती. नरेंद्र तिथे आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं. एक धाव, एका धावेवरती समाधान आणि एका धावेनिशी धाव फलक पुढे सरकत असताना 11 वरती 11 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. संधी इथे उपलब्ध आहे आपण पाहतोय. मोकळं मैदान आहे ऑफ साइड जर आपण पाहिली तर, परंतु तशी संधी मिळेल का. यावेळेस मात्र इनसाइड आउट होऊन खेळायचा होता. चेंडू एज लागल्यानंतर आपण पाहतोय घुशंकी क्षेत्रामध्ये गेलाय. पंचांचा इशारा आला की फक्त मिळेल एक धाव. एका धावेवरती समाधान आणि एका धावेनिशी धाव फलक 12 वरती. GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण नक्कीच थेट YouTube वरती आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या भावेशने मागच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्या भावेशवरती आता मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा खर्च करत असताना अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडूंचा डाव शिल्लक आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तर नरेंद्र आलाय गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारत असताना स्वतः संघाचा कर्णधार आहे आणि आता मात्र किती धावांपर्यंत रोखण्याचा त्याचा प्रयत्न असेल. राज आणि मोनिश अशी जोडी आपण पाहतोय आणि आपण जर पाहिलं तर राज एक हार्डहिटर फलंदाज आहे आणि यावेळेस फटका आपण पाहतोय. वेगाने भावेश चेंडूवरती जात असताना एका हाताने इथे नक्की झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहतोय झेल ड्रॉप झालाय आणि इथे मात्र एक धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज एका धावेनिशी धाव फलक 13 वरती. प्रयत्न जबरदस्त झाला होता, परंतु थोडंच जर आपण पाहिलं तर चेंडू नक्कीच लांब होता आणि त्याच कारणाने आपण पाहिला व्यवस्थित पोषू शकला नव्हता. 13 धावा धाव फलकावरती एका चेंडूच्या अखेरीस आपण पाहतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक षटकातील नरेंद्रला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. आता मात्र स्ट्राईक एंडकडे मोनिश असेल. इथे मात्र टप्पा चेंडू आपण पाहिला होता ऑन साईडला खेळलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. एस फक्त आणि फक्त मिळेल एक धाव. एका धावेवरती समाधान आणि एका धावेनिशी धाव फलक आपण पाहतोय पुढे सरकत असताना 14 वरती. धावा कुठेतरी रोखण्याचं काम इथे नरेंद्र अवघ्या 2 चेंडूमध्ये करतोय. आदरणीय श्री नितीनजी पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि महत्वपूर्ण सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद आपण मान्यवर कक्षेतून घ्यायचाय. श्रद्धांजली चषक 2023 आपण पाहतोय आणि 2 संघांमध्ये दुसरी लढत आपण पाहतोय. दुसऱ्या विजयाची वाटचाल करत असताना एका बाजूने नरेश स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध आपण पाहतोय शिरगाव देवी लकासत्याय स्पोर्ट्स मोगरपाडा. प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना गावदेवी लकासत्याय स्पोर्ट्स मोगरपाडा आणि प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाच्या. सध्याच्या स्थितीला 14 धावा. नरेंद्र सज्ज इथे पुढे येऊन खेळायचं होतं आपण पाहतोय. अस्थिरक्षक तिथे तैनात आहे आणि या चांगल्या रीतीने या चेंडूला फील्ड केलाय. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न इथे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून झाला नाही. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14. धावा रोखण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलाय. इथे मात्र वेगवान चेंडू समाचार घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. वैभव चेंडू खाली आणि इथे मात्र परतीचा प्रवास. बॅक टू द पवेलियन मोनिश.
डीजे 14 धाव फलकावरती महत्वपूर्ण हादरा आपण पाहतोय. महत्वाचा हादरा होता, मोठी विकेट होती नक्कीच मोनीशी आणि त्याला नक्कीच इथे शांत स्वरूपात आपण पाहतोय नरेंद्रने इथे बाद केलाय. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. साहिल आलाय फलंदाजी मार्गवरती, धाव फलकावरती 14 धावा. नरेंद्र गोलंदाजी मार्गवरती, षटकातील 5वा चेंडू. इथे मात्र चांगला फटका आहे, शतरक्षक तिथे तैनात आहे. फेकी येईपर्यंत आपण पाहतोय निशांतने इथे चांगलं शतरक्षण केलंय. डायरेक्ट हिट देखील केला गेला होता. इथे मात्र जर पाहिला तर 1 धाव धावून पूर्ण, एका धावेवरती समाधान. धाव फलक 15. आतापर्यंत धाव फलकाला आपण जर पाहिलं तर रोखण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज नरेंद्र. कर्णधाराची जबाबदारी यशस्वीरित्या योग्यरित्या पार करत असताना नरेंद्रला आपण पाहतोय, एका बाजूने राजला आपण पाहतोय संघाचा कर्णधार. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेमध्ये, कन्वेश तिथे आहे. इथे मात्र चुकी आणि चुकीला नसणार माफी. 1 धाव इथे धावून पूर्ण केली जीवनदानाच्या सहाय्यावरती. आता मात्र राज खेळणार, कारण उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि आता मात्र जर पाहिलं तर धाव फलक 16 वरती. डीजे जबरदस्त गोलंदाजीचा मारा आपण पाहिला नरेंद्रच्या माध्यमातून. श्रद्धांजली चषक 2023 आपण पाहतोय. धाव फलकावरती धावा सध्याच्या स्थितीला 16 आणि आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येणार नक्कीच 2023 मध्ये आपण पाहतोय आग्रिकोली प्रीमियर लीग. गेल्या वर्षी नक्कीच पहिलं वर्ष होतं आणि सहर्ष जर पाहिला तर जबरदस्त आयोजन नियोजन झालं होतं आणि या वर्षी देखील धमाक्याने सुरुवात होणार आग्रिकोली प्रीमियर लीगची. आणि त्याचे फॉर्म कॉमेंट्री बॉक्समध्ये उपलब्ध आहेत. मी विनंती करतोय ज्या ज्या प्लेयर्सला नक्कीच फॉर्म हवे आहेत त्याने नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आणि इथून कलेक्ट करायचे आहेत. फिदा करणारी गोलंदाजी नरेंद्रच्या माध्यमातून झाली. 4 धावा खर्च करत असताना एक फलंदाज त्याने बाद केला. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यानंतर 4 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये. टोटल धावसंख्या धाव फलकावरती 16, एक बाद 16 अशी स्थिती आपण बघतोय नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाची. सनी आलाय गोलंदाजी मार्गवरती. इथे मात्र बॅटची कडा एसती रक्षकाचा नक्कीच इथे सहारा आपण बघतोय. फलंदाज बाद. जबरदस्त सामना इथे रंगला गेलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये चायची देखील उत्तम व्यवस्था इथे झालेली आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय प्रेमाचा चाय. वा, चांगला खेळ इथे होत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये नक्कीच 12 धावा. त्यानंतर नरेंद्रने जबरदस्त कमबॅक करून दिलाय. नक्कीच म्हटलं जातं ना, हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंदायी होतो. आणि नक्कीच आपण म्हटावं लागेल नरेंद्र साडी की चांगलं षटक त्याने फेकलं 4 धावा खर्च करत असताना आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना सनीला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती फलंदाज राज ला शांत स्वरूपात तंबूच्या आशयात पाडवलंय. आणि त्यानंतर जर आपण पाहिला तर नवीन फलंदाज आलाय क्रमांक 4 वरती आपण पाहतोय निकेतन. आणखीन एक मोठा फलंदाज आपण पाहतोय नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाचा निकेतन. काही योगदान देण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र आक्रमण करायचं होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सनीच्या माध्यमातून होत असताना 2 चेंडू फेकलेत, एकही धाव न खर्च करता एक फलंदाज त्याने बाद केलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निकेतन ऑन स्ट्राइक आपण पाहतोय.
क्रमांक 4 वरती महत्वाची जबाबदारी असेल. इथून पुढे चांगल्या धावा जमवायच्या आहेत आणि त्याकरिता निकेतनला क्रमांक 4 वरती पाठवले. इथे आपला चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला खेळलाय भावेशाला वेगाने. एक धाव इथे अर्जित होईल. फेकी येईपर्यंत एका धावेवरती समाधान. जबरदस्त शतरक्षणाचा अटॅक आपण इथे पाहतोय. अभेद्य शतरक्षण आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा मारा इथे सुरू आहे. टीम गावदेवी लकसते स्पोर्ट्स मोगरपाडा संघ आपण पाहतोय प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटकातील. साहिलला आपण पाहतोय क्रमांक 3 वरती एका धावेने स्वतःचा वैयक्तिक अकाउंट त्याने ओपन केलाय. परंतु किती धावांचं योगदान देण्याचा प्रयत्न असेल, कारण जर आपण पाहिलं तर चेंडू इथे जास्त शिल्लक नाहीयेत आणि मात्र धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला खेळलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये वेगाने आलाय शतरक्षक. फेकी येईपर्यंत आपण पाहतोय थोडीशी खराब फेकी म्हणावी लागेल, परंतु बॅकअप अतिशय चांगलं. नक्कीच आकाश आणि निशान आपण पाहिलं होतं. त्यानंतर जर पाहिलं तर धाव फलकावरती 1 धाव वाढेल. धाव फलकावरती 8 धावा, 18 धावा धाव फलकावरती, माफ करा, धाव फलकावरती 18 धावा आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातील. गोलंदाजी मार्गवरती सनीला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक यावेळेस सनीच्या माध्यमातून देखील पाहायला भेटते. सनी इथे मात्र आक्रमण केलंय. चेंडू हवेमध्ये. कुणाल आहे योग्य ती साथ इथे भेटली शतरक्षकाची आणि निकेतनला देखील परतीचा प्रवास करून देतोय गोलंदाज सनी. गेले सनीच्या माध्यमातून 18 धावा असताना आणखीन एक मोठा हादरा इथे लागलाय निकेतनच्या रूपाने आपण पाहिला. क्रमांक 5 वरती आता मात्र अनिकेत आलाय. इथून मात्र संघाला सावरायला हवं, कारण धावफलकावरती 18 धावा लागल्या गेलेत. सनीची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचत असतात. आणि तसंच चित्र इथे सनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला योग्य त्या पायरीवरती निवून ठेवण्याचं काम आतापर्यंत सनी या 5 चेंडून करतोय. कारण 2 धावा खर्च करत असताना आपण पाहतोय 2 महत्वपूर्ण धक्के इथे लावलेत. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू शिल्लक. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत, फक्त आणि फक्त 2 धावा. जबरदस्त गोलंदाजीचा मारा आपण पाहतोय. अभेद्य शतरक्षणाचं जाल इथे रचलं गेले. शतरक्षकांची देखील साथ त्याला व्यवस्थितरित्या लाभली गेली आणि अशीच साथ जर लाभली तर का नाही, नक्कीच क्रिकेटमध्ये उंच शिखरावरती जाईल. यावेळेस मात्र दाट अपील केली गेली होती. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आणि त्याच कारणाने आपण पाहतोय निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय आणि षटक तिसरा इथे संपल्यानंतर संघाची धाव संख्या 6च्या सरासरीने वाटचाल करत असताना आपण पाहतोय नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाला 18 धावा. शेवटचा अंतिम षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, तो षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्गवरती वैभवला आपण पाहतोय. कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघ, परंतु या अडचणीमधून मुक्त करणारा कोणता फलंदाज असेल क्रमांक 3 वरती साहिल तर क्रमांक 5 वरती अनिकेत, अशी जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती सज्ज. आणि यापुढून किती धावा घेण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांचा असेल. वैभव आलाय गोलंदाजी मार्गवरती. शेवटचा षटक, पहिला चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. चेंडू सरळ स्थिर रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. अचूक निरीक्षण आणि अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचते. नक्कीच चांगली भूमिका इथे निभवत असताना आमचे दोन्ही पंच नक्कीच जयंत सावंत आणि जयंत पाटील आणि संजय सावंत सर. आखो टप्प्याचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता. शतरक्षक तिथे आहे निशान. थोडीशी चुकी इथे नक्कीच झाली. सूर्यकिरण जरी आपण पाहिले तर ते देखील नक्कीच डोळ्यावरती सरळ येत असताना आणि त्याच कारणाने कुठेतरी जेल इथे ड्रॉप झालाय. जीवनदान इथे नक्कीच साहिलला म्हणावं लागेल.
आणि या जीवनदानाचा फायदा कितपत होईल नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाला. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक, धावफलकावरती 20 धावा. या 4 चेंडूमध्ये जर 2 ते 3 मोठे फटके आले तर एक चांगला धावफलक निर्माण होईल, परंतु तशी संधी गोलंदाज देईल का? स्लोवर चेंडू, यावेळेस मग गॅप मध्ये आहे चेंडू, परंतु बॅकअप इथे आहे कुणाल. एक धाव वेगाने पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, परंतु अचूक टप्प्यावरती फेकी आपण पाहतोय. अप्रतिम फेकी सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये आपण पाहिलं. एक धाव एका धावेवरती समाधान. धावफलक 21. 21 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गवरती वैभवला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना. इथे मात्र आपण पाहतोय बॅटची कडा, परंतु वन बाउन्स इथे नक्कीच फील्ड केलंय. डायरेक्ट हिट देखील केला गेला होता इस्ती रक्षकाच्या माध्यमातून, परंतु आपण पाहतोय फार काही नुकसान इथे झालेलं नाही. परंतु निर्धाव चेंडू कठीण परिस्थितीमध्ये आपण पाहतोय नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाला, कारण धाव फलकावरती 21 धावा, शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक. मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये. इथे मात्र चांगला चेंडू सरळ एस्त्यांवरती वार. इथे मात्र त्रिफलंदाजी स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून. शेवटच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजीची आवश्यकता होती ती गोलंदाजी इथे होत असताना आपण पाहतोय, परंतु ज्या बॅटिंगची आवश्यकता होती नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाला तशी फलंदाजी इथे त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली नाही. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला लागल्या गेलेत 21. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू शिल्लक. इथे मात्र ऑन साईडला खेळलाय शतरक्षक, तिथे तैनात होता निकेश, इथे थोडस चुकलाय आणि त्याचा फायदा इथे होईल टीमला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद जरूर झालाय, परंतु एक धाव इथे मिळेल. एका धावेवरती समाधान. धावफलक पुढे सरकला जातोय 22 वरती. धावांचं आव्हान इथे रचला गेलाय. आपण जर पाहिला ना तर आयुष्यात 3 संघर्ष असतात. नक्कीच जगण्यासाठीचा संघर्ष, ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष आणि ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाने पहिला विजय प्राप्त केला होता आणि नक्कीच ओळख या स्पर्धेमध्ये आपली दाखवली होती आणि मात्र ती ओळख टिकवण्याकरिता पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल. 23 धावा रोखायच्या आहेत अवघ्या 4 षटकांमध्ये आणि या 23 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल श्री गावदेवी लखासत्या स्पोर्ट्स मोगरपाडा संघाच्या बाजूने आपण ऐकणार आहोत. अखेरच्या 4 षटक नक्कीच आमच्यामध्ये जॉईंट होतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण फेरबदल करत आहोत. नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होतील. नक्कीच एक जबरदस्त आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. सलग दुसरा दिवस आपण बघतोय. नक्कीच संकेत सर पाडेल
गडी बाद झाले काय बोलताय या दरम्यान आम्ही एक सन्मान घेतोय. नितीन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा खास सन्मान या प्रसंगी इथे करतोय. फक्त विजयासाठी 23 धावांची गरज आहे आणि आगरी कोळी प्रीमियर लीग येत्या काळात होऊ घातलंय मित्रांनो. फेब्रुवारीमध्ये तो करण्याचा मानस आहे. आमच्याकडे फॉर्म्स इकडे आहेत, ज्यांना कोणा पाहिजे असतील तर लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड मधून निश्चितच तुम्ही ते फॉर्म कलेक्ट करू शकता, अशी सूचना देखील आम्ही करतोय. नितीन पाटील यांचा खास सन्मान करतोय. सुशांत मुकादम यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नितीन पाटीलजी यांचा आपण खास सन्मान करूया. हा मंच जर बघितला तर अफलातूनरित्या सजलाय. अनेक क्रिकेटपटू, अनेक लेजंड क्रिकेटपटू, अनेक अतिशय चांगले समालोचक मित्र आमचे आणि क्रिकेटपटू मित्र सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुशांत मुकादम एक ओव्हर नंतर करूया का? धन्यवाद. चला, फक्त विजयासाठी 23 धावांची गरज आहे. आघाडीची जोडी मैदानात आहे. एका बाजूला नरेंद्र भारती तर दुसऱ्या बाजूला विनायक, ज्याला प्रेमानं पिंट्या म्हटलं जातं. मात्र तो आता पिंट्या राहिलेला नाहीये, तो लिजंड झालाय. मोगरपाडा म्हटलं तर विनायकचं नाव भरपूर वेगाने येतं. व्हॉट ए शॉट, अप्रतिम फटका. काय रिस्टवर्क दाखवला इथे नरेंद्र भारतीनं. मात्र अफलातून क्षेत्ररक्षण. एका बाजूला चेंडू दर्जेदार होता, दुसऱ्या बाजूला फटका त्याहून दर्जेदार होता आणि तिसऱ्या बाजूला त्याहून दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ही आहे नजाकत योगा बाबू एमसीसी स्पोर्ट्स मानाची ट्रॉफीची. आणि निश्चितच मनापासून कौतुक आहे इकडच्या टॅलेंटचं. मी आज सकाळी देखील ही गोष्ट म्हटली की आज मला काय बघायला मिळेल, तर निश्चितच कासार रोडवली आणि जो ओढा परिसर आहे त्या सगळ्या परिसरातील टॅलेंटेड क्रिकेटपटू पाहायला मिळतील आणि तीच गोष्ट सातत्याने दिसलंय. एका बाजूला संदीप, दुसऱ्या बाजूला विनायक, दोन चांगले खेळाडू आमने सामने. वर पिच केलाय चेंडू, वन बाउंस चेंडू सीमारेषा गाठणार. या मालिकेतील, या सामन्यातील आव्हान थोडंसं कमी होणार. मिळतील 4 उपयुक्त धावा. आगरी कोळी समाज सांस्कृतिक मंडळाची देखील उद्या मास्टर क्रिकेट स्पर्धा भाईंदरपाडा येथे होत आहेत. त्यामध्ये देखील अतिशय चांगल्या शुभेच्छा असतील आमच्या क्रिकेटपटूंना. यावेळेला बॅटची एज घेते आणि चेंडू येतोय तो शॉर्ट टर्नमॅन रिझन कडे. एकूणच जी ब्लॅक वॉल आहे त्याला चेंडू लागतोय. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. संघाची धाव संख्या 6 वर उडी घेते. 23 करायची आहेत. पहिल्या षटकापासूनच वेगवान सुरुवात करण्यासाठी निश्चितच कामगिरी चांगली झालंय. ती म्हणजे गावदेवी लकासती आहे मोगरपाडा टीमची. यावेळेला अंदा पुडवायचा होता, षडंपूलचा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडूने जास्त उचली घेतलाय. नरेंद्र भारती एक इम्प्रेसिव्ह प्लेअर आहे, कॅरेक्टर शो करतो नेहमीच आणि त्याच्याकडे कलात्मकता सुद्धा आहे. क्रिकेट कसं खेळावं याची अतिशय चांगली जाण नक्कीच त्याच्याकडे आहे. यावेळेला थोडासा घुटना टेक फटका मारायचा होता, मात्र चेंडू जर बघितला तर लवकर मागे गेलाय. संदीप अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि खास करून तो जो पेस यूज करतोय तो अप्रतिम आहे. सराव महत्वाचा आहे. संदीप जर बघितलं तर आज डेकोरेटिव्ह सिस्टम मध्ये भरपूर मोठं नाव आहे. ट्रिपल एस डीजे, दॅट्स अ ब्युटी. अतिशय चांगली गोलंदाजी. चौकार आला, मात्र त्यानंतर कमबॅक बता किती सुंदर आहे. अप्रतिम कामगिरी इथे संदीपची आणि निश्चितच धाव संख्येवर त्यांनी आळा घातलाय. पहिल्या षटकात आलेत फक्त आणि फक्त 6 धावा. तेवीस करायचे आहेत. पहिल्या षटकात आलेत फक्त 6 धावा. त्यामुळे अजूनही आव्हान कायम आहे, कारण आपण बघतोय 17 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. चिराग येतोय गोलंदाजी मार्कवर. मागच्या काही काळामध्ये या एकूणच मुलाला सातत्याने बघतोय आणि निश्चितच जुचेंद्रचं मैदान असो, त्यानंतर मीराबाईंदरचं मैदान असो, राईच्या मैदानात देखील आम्ही चिरागची अतिशय चांगली कामगिरी पाहिली होती आणि इकडचे लोकल क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे. नो डाऊट वन ऑफ द लिजेंड. समालोचन क्षेत्रात एक वेगळेपणा ज्यांनी आणला, दशरथ पाटील हे नाव. तळागाळातील अतिशय चांगल्या प्रत्येकाला माहित असलेलं नाव. मात्र चिरागकडे लक्ष वेधूया. हे षटक अप्रतिम होणार का? ते म्हणजे टीम नरेश स्पोर्ट्स कासारवाडी संघासाठी.
यावेळेला हा फटका टायमिंग जबरदस्त होतं, मात्र इथे आपण बघतोय हा चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. षटकार एफर्टलेस स्ट्रोक बाय विनायक पिंट्या यांच्या मार्फत. केलंय, चांगला फटका आहे. नरेश स्पोर्टच्या मैदानात जाणार तो फटका, मात्र मिळेल फक्त एकच धाव. नेक्स्ट बॉल चिराग, शॉर्ट ऑफ डिलिव्हरी बॅकवर्डला जाऊन टॅप केलाय. कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं, डिरेक्टेड नाहीये. धोका होऊ शकला असता, मात्र डिरेक्टेड नाहीये. ही एक धाव सोडलंय तिथे नरेंद्र भारती आणि एकूणच विनायकनं. धाव संख्या 14, अजूनही 9 करायचे आहेत. प्रेक्षकांचा नजरा मात्र आता आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याकडे लागून राहिलेल्या आहेत. एकेला बाजूला जर बघितलं, सकाळचं सत्र ज्यांनी गाजवलं ओळ्याचा संघ, अप्रतिम कामगिरी राहिले. कोण विसरेल प्रज्ञेशला, काय बॅटिंग दाखवली होती, काय षटकार दाखवले होते, आणि तो प्रज्ञेश देखील आता रेडी असेल. यावेळी कट करण्याचा विचार होता, बॅटची बॉटम लागते, धाव मात्र मिळणार नाहीये. दुसऱ्या बाजूला नितीन वैद्यची गोलंदाजी, कोण विसरेल, त्याने देखील सकाळी बॅटिंग केली आणि अफलातून अष्टपैलू तू आपलं सिद्ध केले. त्यामुळे भरपूर मोठा संघ आहे. ओळा टीमकडे जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू आहेत, तसंच लिजंड खेळाडू देखील आहेत. एका बाजूला मिलिंद आहेत, दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर ओळेकर, जे अजूनही 40+ क्रिकेट गाजवतात. आणि त्यामुळे निश्चितच एक जबरदस्त बॅलन्सिंग संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे टीम ओळा. आठ धावांची गरज आहे, 8 टू विन. शोले चित्रपटातील गाणं, बऱ्याच जणांना शोले चित्रपटाविषयी एक गोष्ट माहिती नसेल. ज्यावेळेला हा चित्रपट रिलीज झाला, पहिल्या काही आठवड्यामध्ये त्याला यश नव्हतं, मात्र नंतर वेगवेगळ्या पद्धतीने या चित्रपटाची ऍडव्हर्टाइजमेंट करण्यात आली आणि नंतर या चित्रपटाला न भूतो भविष्यती असं यश लाभलं. शोले 1975, फुल टॉस डिलिव्हरी होती, सोडलंय मात्र ती. हा फटका योग्य होऊ शकला असता, मात्र काही फ्रॅक्शन ऑफ अंशी नक्कीच उशीर झालाय फटका खेळताना. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे सायल. नरेंद्र आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय, धावा केलेत फक्त 2, तरी सुद्धा चिंता नाही, कारण त्यांचा एकूण जो वारू आहे तो निश्चितच विजयावर स्वार झालाय. यावेळेला मात्र स्टायलिश फटका एक्स्ट्रा कव्हरला दाखवतायत, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा होईल, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. कमिटमेंट बघा, ती म्हणजे विनायकची अप्रतिमरित्या इथे दुसरी धाव, तिसऱ्या धावेसाठी सुद्धा इथे आलाय तो, मात्र 2च धावा. काय जबरदस्त फिटनेस आहे. पिंटा म्हटलं की एक मोठं नाव आहे विनायक, मोगरपाडा टीम मधील एक मोठं नाव. मात्र आता जर बघितलं तर फक्त 6 धावांची गरज आहे. 6 रिक्वायर्ड रन्स टू विन. काय षटकार येणार, लेट्स सी. साहिल वर्सेस नरेंद्र बारदे, फुलटॉस डिलिव्हरी आहे, हा आला एक जबरदस्त. वॉट अ कॅच, हा जवळजवळ षटकार जात होता, मात्र काय अप्रतिम झेल टिपलाय तो म्हणजे राजनं. आणि निश्चितच आमचं वाक्य त्यांनी निश्चितच पूर्ण ठेवलंय. वेल टेक राज, अफलातून झेल.
आवेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विनायक यांना तुम्ही पाहू शकता. पिंट्या, मी माशी म्हटलं ते 40+ क्रिकेटमध्ये देखील खेळतात, मात्र बॉबी भोईरने एक वेगळी माहिती दिली की तो आता फक्त 40+ नाही तर तो आजोबा झालाय. चांगली गोष्ट आहे. आता तो अजूनपर्यंत खेळतोय, ही गोष्ट चांगली आहे. वेल डन पिंट्या, वेल डन विनायक. आपलं अर्ध आयुष्य जर बघितलं तर क्रिकेटसाठी दिलंय असं म्हणायला हरकत नाहीये. भावेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. साहिल, यावेळेला चेंडू जिकडे जाईल तिकडे मी जाईन या आवेशात खेळलेला हा फटका. चेंडू येते मात्र शॉर्ट कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मिळेल फक्त एकच धाव. विनिंग फटका कोण खेळणार? अजूनही 5 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 5 धावा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे भरपूर कारनामे आम्ही पाहिलेत की ही धावसंख्या झाली नाही, मात्र आता ते दिवस भरपूर रेअर ठरलेत. पहिला एक काळ होता MRI बॉल क्रिकेटचा, 2-2 धावा एका षटकात होत नव्हत्या. यावेळा चेंडू खाली राहतोय, बॅट वरून जाते, चेंडू निर्धाव जाणार. ही वेळ इथे सरली आहे. 5 टू विन. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चला ओळा संघ रेडी राहा, वॉर्म अप करून घ्या. एक चांगल्या षटकांचा सामना आपल्याला खेळायचा आहे आता. फुलपिच डिलिव्हरी आहे. व्हेरी गुड बॉलिंग. इथे मात्र एक धाव भरपूर वेगाने पूर्ण करतील. इथे मात्र रनआउट नाहीये. जबरदस्त वेगाने इथे पिंट्या आलाय. एक धाव पूर्ण होते. 4 टू विन. अजूनही 4 धावांची गरज आणि शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेलाय, ही गोष्ट महत्वाची असेल. ते म्हणजे टीम नरेश पोस्ट कासारवडील संघासाठी. बघूया काय घडतंय. थोड्याशा डीजेच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जॉईन करू. चांगला गोलंदाज बघायचा भारत काहीतरी वेगळापणा आणतो का. इथे मात्र इंटरेस्टिंग असेल ते म्हणजे क्षेत्ररक्षण. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्ही कसं क्षेत्ररक्षण लावता आणि जे प्लस पॉइंट आहेत दोन्ही बॅटरचे त्यानुसार तुम्ही कुठे क्षेत्ररक्षक ठेवता, इथे थोडासा इंटरेस्ट वाढेल क्षेत्ररक्षणाला. लेट्स सी मोनिश आणि संदीप दोघं जर बघितलं तर चांगला अनुभव आहे दोघांकडे. तो अनुभव कसा काय पद्धतीने ते लावतायत या गडीला. 4 धावा करायच्या आहेत. थोडासा मात्र दबाव टाकायला हरकत नाही, मात्र तो दबाव कसा असेल, एकूणच क्षेत्ररक्षणाचा असेल की गोलंदाजी करताना निश्चितच बॅकफुटला फाटवलं जाईल. इथे भरतकडे लक्ष दिलं तर एक वेगवान मारा आहे, मात्र या वेळेला बीट करणं गरजेचं होऊन बसलंय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जर बघितलं तर 4च क्षेत्ररक्षक दिसत आहेत, मात्र प्रोटेक्शन दिले डीप मध्ये. कारण एक चान्स इथे कदाचित बॅटर जो आहे तो म्हणजे विनायक घेणार, या गोष्टीकडे लक्ष असेल. भरत वर्सेस विनायक. या वेळेला हा चेंडू जर बघितला तर अवाक्यात होता. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या पार जाताना दिसतोय आणि गरज होती 4 धावांची आणि आलाय पहिल्या चेंडूवर चौकार.